आता ह्या हंगामी येणाऱ्या चालू असणाऱ्या विधानसभेला सर्वांचं लक्ष हे तुमच्याकडे असेल. पण मी संदीप बनसोडे प्रसेना प्रतिष्ठान अध्यक्ष व राष्ट्रवादी शहर कार्य अध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा मी कार्याध्यक्ष पक्षाचा. पण आमच्या युवकाची काहीतरी थोडी अडचण आहे म्हणजे की अशा गोष्टी झाल्यात की गेल्या लोकसभेला की जे सूत्र चालले किंवा उमेदवार वेगळा, चिन्ह राष्ट्रवादी आणि सूत्रधार वेगळा, त्याचप्रमाणे आम्हाला आता ह्यावेळी असंच झाले. आता चिन्ह बाणाचं शिंदे गटाचं युतीमधलं चिन्ह आहे तरी सूत्रधार वेगळेच. आम्हाला युवकांना यातून डावललं गेलं जाते आणि सगळं भाजपचं असं सूत्रसंचालन करते असं ऐकण्यात येत आहे. तो आमचं चालू आहे. आमच्यावर थोडा अन्याय अत्याचार युवकावर होत आहे आणि प्रत्येक वॉर्डामध्ये प्रभागामध्ये सगळे प्रचार प्रसार चालू आहेत. आमच्या शहरामध्ये कुठल्याही वॉर्डामध्ये आमच्या महायुतीचा किंवा कुठल्या ह्याच्या कमजा नाही आमच्या गाड्यामध्ये सध्या आता कोणाच्याही. आणि आमच्या हातामध्ये पॉम्पलेटसुद्धा नाही. आम्ही प्रचार करायचा का प्रसार करायचा का आम्ही का बूथ बघायचं का काय करायचं आम्हाला थोडंसं क्वेश्चन मार्क आहे. त्याच्यामुळं आम्ही आमचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका दुर्गडे यांनी 7:15ला आम्हाला डावलतात. आमचे शहराध्यक्ष सचिन तवडे त्यांना 7:15ला त्यांनी आम्हाला डावलतात. आणि प्रत्यक्षात जरी भेट घेतली तर त्यांनी एकमेकावर हे करतात डावलतात. आणि स्वतः नितीन काळेला आमची चर्चा झाली ते म्हणतात तुम्ही तुमच्या पार्टीचं बघा किंवा काय शिंदे गटाचे संबंधित असलेले सुरेश सोळंके यांनी स्वतः सांगितलं तुम्ही पक्ष लेवल बघून घ्या म्हणले, तुमचा काही संबंध नाही. असा माझा पर्सनली संवाद झालेला आहे. आता बरेच दिवस झाले. आता एक दिवसावर इलेक्शन आलेलं आहे. परवा दिवशी आपलं आता वोटिंग करायचा दिवस आहे. वोट तर करणार आहे पण माझी जनता, माझा कार्यकर्ता किंवा माझी संघटनेचा अध्यक्ष प्रसेना, माझी 250 लोकांची संघटना आहे, त्यांनी वोटिंग कुणाला करायचं असं माझा प्रश्न पडलेला आहे. आणि पर्सनली म्हणजे की पक्षांनी आम्हाला डावलले, सूत्रसंचालन वेगळ्या पक्षाकडे गेलेलं आहे. आणि आमचे शहर अध्यक्ष निहाल शेख आहेत ते बोलते 2 शब्द. युवक काँग्रेसची आता सध्या काय भूमिका आहे? राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अशी आहे की सध्या आम्ही युवकांनी तरी आता उमेदवार दिलेत युतीमधून, त्या उमेदवार आमचा बहिष्कार आहे युवकांचा. आणि ह्या युतीप्रमाणे आम्ही पक्षाचं काम करायला तयार आहोत तरी आम्हाला डावललं जाते. आत्ताच्या उमेदवाराला आमचा 100% बहिष्कार आहे. तुमच्या युवकांची भूमिका काय आता? युवकांची भूमिका काय माहिती आहे का, सध्या आमच्या प्रसन्ना प्रतिष्ठानला आणि आमच्या जे शाखा आहेत तेवढ्या 50 शाखा आहेत आमच्या, त्यांना फक्त मजबूत करावं तुम्ही आणि आमची भावना आहे तिथं. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.